नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। माणुसकीच्या धर्मातूनच मतदारसंघात काम। डॉक्टर विखे पाटील। महिलांना साधन साहित्याचे वाटप। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधीच काम करत नाही। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि मतदारसंघातील गोरगरीब जनतेचा विकास करण्यासाठी आमचे प्रयत्न असतात। जातीविरहित, पक्षविरहित काम होणे हा आमचा प्राधान्यक्रम असतो। विखे पाटील परिवार माणुसकी म्हणून शिर्डी राहता मतदारसंघात अनेक वर्ष काम करीत आहे। हीच माणुसकी शेवटपर्यंत टिकली पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले। नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून राहता तालुका कृषी विभाग, पंचायत समिती उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लाभार्थी प्रमाणपत्र वाटप, फूड प्रोसेसिंग व पापड युनिट उद्घाटन, महिला बचत गटांना कर्ज वाटप, लखपती दिदी प्रमाणपत्र वितरण, राहता नगर परिषद एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत घरकुल वाटप, तसेच राहता मंडळ नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा घोलप मंगल कार्यालय राहता येथे पार पडला। कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, मुकुंद सदाफळ, सोपान सदाफळ, कैलास सदाफळ, संजय सदाफळ, नितीन कापसे, भाऊसाहेब जेजूरकर, राजू दमसे, दिलीप गाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर विखे पाटील बोलत होते। डॉक्टर विखे म्हणाले, नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जनतेने दिलेलं प्रत्येक मत हे अतिशय अमूल्य आहे। 5 वर्ष आपण सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी तडफड करत असतो। कार्यकर्ते धावपळ करतात। 2024 ची विधानसभा निवडणूक विखे पाटील परिवारासाठी सर्वात वाईट काळ ठरली। गणेश कारखान्याच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाही पराभव पचवावा लागला। हा पराभव झाल्यानंतर तालुक्यातील काही ठराविक लोकांनी ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत विखे पाटील परिवाराला या तालुक्यातून हद्दपार करायचं आहे। बैठका झाल्या, अनेक रणनीत्या आखल्या गेल्या। अनेक जण दिवसासोबत दिसायचे पण रात्री त्यांच्या बैठकीत बसायचे। कोण कोणाचं, कोण कोणाबरोबर, कोण खरं कोण खोटं हे काहीच कळत नव्हतं, पण सामान्य माणसाचे आशीर्वाद आमच्या सोबत होते। विरोधकांना प्रश्न विचारताना डॉक्टर विखे म्हणाले, पुढील 5 वर्षासाठी आम्ही 3 ठोस गोष्टी ठरवल्या आहेत। त्यापैकी एक म्हणजे पुढील 3 वर्षात राहता तालुक्यातील कुठलाही कोपरा पाण्याविना राहणार नाही। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयत्न होणार असून मागील 6 महिन्यात निळवंडे कालव्याचे पाणी राहता तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचवून दाखवले आहे। पूर्वी जे लोक म्हणत होते की हे शक्य नाही, त्यांच्यासमोर मी ते करून दाखवले असून त्यामुळे आता कुठलेही काम अशक्य नाही हे स्पष्ट झाले आहे। फक्त काम करण्याची मानसिकता, कष्ट करण्याची ताकद आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस झटण्याची तयारी हवी आणि हा पण विखे पाटील परिवाराने उचलला आहे। आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना नेहमी सांगितले की आपल्या मागे कोणी राहिलं नाही तरी चालेल। आपल्या सोबतचे नगरसेवक जरी गेले, काही ठराविक सरपंच जरी आपल्यातून फुटले, तरी या मतदारसंघातील गोरगरीब जनता विखे पाटील परिवाराला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही। म्हणून जनतेने या विधानसभा निवडणुकीत हे करार उत्तर देऊन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणले। जी निवडणूक अटीतटीची वाटत होती त्या निवडणुकीत 65,000 मताधिक्याने राधाकृष्ण विखे पाटील निवडून आले। सर्वसामान्य मतदारांनी 40 वर्षाचा अमूल्य विश्वास विखे पाटील परिवारावर दाखवला आहे, असे डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले। राहता तालुक्यातील गुन्हेगारी हद्दपार करणार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की पुढील 5 वर्षात राहता तालुक्यातील प्रत्येक कोपरा पाण्यापासून वंचित राहणार नाही आणि तालुका गुन्हेगारी मुक्त करणे हा ठाम संकल्प आहे।
मुलींच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही. गरज भासल्यास कायदा हातात घेऊनही महिलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली जातील. असा दिवस आणू की मुलगी रात्री उशिरा घरी आली तरी पालक निर्धास्त राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क राहता. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.